आणि या मुलानं जराही आडपडदा ठेवला नाही. त्या माणसाला सहज म्हटला, मी गेली 5-6 वर्ष परीक्षेचा अभ्यास करतोय पण यश पत्रात मिळत नाही. कदाचित माझ्या नशिबात यश लिहिलंच नाही. मी जगायला लायक नाही. जो काही बनू शकत नाही तरी जगावं का? हे आयुष्य संपवलेलं चांगलं. त्याने प्रामाणिकपणे सांगून टाकलं, मी आत्महत्या करायला आलोय. तो ग्रस्तही त्याला काही बोलला नाही. तो एवढंच म्हटला, मला जरा वेळ असेल तर थांबशील का बरोबर? एक काम कर ना, थोडीशी ती झारी घेऊन या झाडाला पाणी होऊन तोर मी इकडची माती लावून मग आपण बोलूया. तिने लगेच ते केलं. आणि नंतर अलवारपणे तो ग्रस्त सांगत राहिला, बाळा काही वर्षापूर्वी ह्या सगळ्या डोंगर पठारावर एकही झाड नव्हतं. एकही झाड नव्हतं. मला वाटायचं काहीतरी करावं, काहीतरी करावं. काय करावं हेही कळत नव्हतं. मग एके दिवशी मी माझ्या घरावर एक पाटी लावली की या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण अनेक फळं खात असाल. ती फळं खाऊन झाल्यावर बिया इस्तता टाकत असाल. त्या इकडं तिकडं न टाकता माझ्या घराच्या बाहेर मी हा डबा ठेवलाय, त्या डब्यात आणून टाका. काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी तसंच फेकलं, पण माझा डबा मात्र त्या सुट्टीत भरला. तो डबा घेतला, मी खंडाळ्याच्या घाटात गेलो आणि गाडीतनं तो वरून फेकून दिला. 1000 एक बिया असतील, 1000 येतील नाही, पण 10 बिया तरी येतील. त्याची 10 झाडं होतील. गेली 15 वर्ष झाली मी हे करतोय. आता मी घरातच बिया साठवतो, त्या बियांची रोपं करतो आणि या जंगलात आणून लावतो. मला ज्यावेळी मी सुरुवात केली ना, या सगळ्या परिसरात एकही झाड नव्हतं. आता तू बघतोयस हे जंगल झालंय. मला विश्वास बसत नव्हता की एखादं जंगल आपण उभारू शकतो. आज विश्वास बसत नाही. हे अफाट मैलोन मैल पसरलेलं जंगल ज्यावेळी मी माझ्या डोळ्याने पाहतो, त्यावेळी ही झाडं मी लावली, हे जंगल मी उभा केलंय. विश्वास बसत नाही. आणि हे बघितल्यावर मग आपल्यातल्या अचाट सामर्थ्याची आपल्यालाच कल्पना येते. बाळा, मला माझं कौतुक नाही सांगायचं तुला, पण एकदा घरून येताना मी 2 झाडं घेऊन आलो. त्यातलं एक झाड बांबूचं होतं आणि दुसरं झाड प्राजक्ताचं होतं. ती दोन्ही झाडं मी एकाच दिवशी लावली. दोन्हीना पाणी घातलं, दोन्हीना खतही घातली. आणि मग मी रोज यायचो. आपल्याला उत्सुकता असते, आपण एखादं झाड लावलं की ते फुटलं का, पान आलं का, पालवी आली का. मलाही उत्सुकता होती. 3-4 दिवशी माझ्या लक्षात आलं प्राजक्ताला पालवी फुटली आहे. मग मी बांबूच्या झाडाकडे गेलो. बांबूचं झाड मात्र तसंच. महिन्यानंतर मी परत गेलो. मी पाहिलं प्राजक्ताला आता चांगलीच पानं फुटलीत, पण बांबूचं झाड होतं तसंच. वर्षांनी मी गेलो. प्राजक्ताचं जरा उंच झाड डौलदार झालं होतं, बांबूचं होतं तसंच. मला वाटलं बहुतेक बांबूचं झाड आता येत नाही, हे लागलंच नाही, हे जमिनीत रुजलंच नाही. 2 वर्षांनी मी परत गेलो. प्राजक्ताचं झाड आता चांगलं उंच झालं होतं, बांबूचं झाड होतं तसंच होतं. 3 वर्ष झाल्यावर मी पाहिलं बांबूच्या झाडाला आता फांद्या सैरा वैरा सुटल्या होत्या, पानं बहरली होती आणि फुलं लगडली होती. मी ते बघून आनंदित झालो, त्या सुगंधानं मोहित झालो. पण बांबूच्या झाडाकडे बघितलं, ते बांबूचं झाड होतं तसंच. 4 वर्षांनी मी परत गेलो. प्राजक्ताचं झाड आता चांगलंच डवरलं बहरलं होतं. आभाळ कवेत घेऊ पाहत होतं, अंगभर सावली देत होतं, पण बांबूचं झाड ते तसंच होतं. 6व्या वर्षी मी परत गेलो. मी पाहिलं प्राजक्ताचं झाड आता खरंच भरलं होतं, पिळदार झालं होतं. एखाद्या प्रौढ माणसासारखं बहरलेलं, अनुभवी, प्रगल्भ वाटत होतं. बांबूचं झाड ते अजून फुटलंच नव्हतं. मी ठरवून टाकलं, हे बांबूचं झाड गेलं, हे आता येतच नाही, हे लागलंच नाही. पण बाळा, मी 7व्या वर्षी परत तिथं गेलो. प्राजक्ताचं झाड आणखी वाढलेलं, पण गेली 6 वर्षाच्या त्या बांबूचं झाड लागलंच नाही असं मी समजत होतो. 7व्या वर्षी त्या बांबूला पालवी फुटलेली मी पहिल्यांदा बघितली आणि मी आश्चर्यानं चकित झालो. पुढच्या महिनाभरातच मी आलो तर बांबूचं झाड ते हिरवगार झालं होतं. बघता बघता त्याची उंची वेगाने वाढत निघाली होती. 6 महिन्यातच ते अगदी प्राजक्ताच्या वर गेलं होतं आणि वर्षभरात ते आभाळाशी स्पर्धा करायला लागलं होतं. एका वर्षात ते बांबूचं झाड पारा आभाळाला भिडलं होतं. आणि बळा, मला त्या दिवशी लक्षात आलं, प्राजक्ताचं झाड लगेच फुटलं, लगेच डेरेदार झालं, लगेच बहारदार झालं, वाढलं, फुलं द्यायला लागलं. मग ही 6 वर्ष बांबूचं झाड. बाळा, प्राजक्ताचं झाड गेली 6 वर्ष जमिनीच्या वर वाढत होतं, तर बांबूचं झाड गेली 6 वर्ष जमिनीत आपली मुळं मजबूत करत होतं.